चाले जायचं मांजवले आणि हा गणपती गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो, तो मी बेला ठाकूर तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत करते. तर आज गणपती बाप्पाचा दिवस आहे 4था. बघितले गणपती बाप्पा कसे आले आणि कसे बसले आणि 4 दिवस झाले. आणि आज आमचा प्लॅन आहे शिवकरला आणि खोपट्याला जायचा. तर मी हिना आणि आई आणि आम्ही चालून पाया पडायला शिवकरला आणि खोपट्याला. पहिला शिवकरला जाऊ, मग खोपट्याला येऊ. तर भेटू, बघूया गणपती कसे सजवलेत ते. बाय बाय मित्रांनो. आमची बसंतीमध्ये आम्ही चालून चांगला दिसतोय. झूम केलं ना मस्त स्लो व्हिडिओ काहीच. आम्ही आता पोरांना काहीतरी खावायला घेतोय. बघू काय काय आहे इथे. तो मित्रांनो, आता आम्ही पोरांना खायला घेतलंय. आता चालून ताईंचे घरा. बघूया ताईंचा गणपती कसा सजलाय तो. सिजा काय फोटो काढू? थांबा 1 मिनिट. आई इकडे माझ्याकडे का? सिजू 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 सिजा बा सिजा सिजा ताईचा. आणि काही मस्तपैकी ताईंच्या काय ताईंनी का खाडीवरचे घरण बनवली. मस्त वाटते. पण पेचक लावले असे आधी भारी वाटले असते. पेचक लावले असे ना आधी उठून दिसले असते. हा तर चाललो. बाय 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 ताई. आता खोपट्याला ना आम्ही जाल. दात कुठे गेले? हे दात दाखव, दात दाखव. हे दात दाखव, दात दाखव. सगळी चेहऱ्यापट्टीला सेम दिसत. लढतय हे सिजो मग विटर बघलास ना औषध आहे ना ते लाईटी सारखा. बाय सिजो. सिजो बाय. इट्स फायनल. आम्ही ताईंच्या घरून आलो शिवकरवरनं. आणि द्वारकादास साडी म्हणून आम्ही दुकानामध्ये चाललोय. सेल लागलेला आहे. बघूया कशा साड्या आहेत त्या. आता जाऊनच आता आतमध्ये बघूया आपण. जाऊ काय द्वारकादास साडी सेंटर, होलसेल साडी. आणि हा बॅनरवरती फोटो आहे त्यांचा. इंस्टाग्रामला पण रील्स वगैरे येतात. आपण त्यांना प्रत्यक्ष जाऊन बघूया. मोदकांच्या गाड्या कारण बघायला. आणि भरपूर असं मोठं दुकान आहे गाईज. होलसेल भाव चालू आहे. वाव पिवल्या पिवल्या मस्त आहेत बघ. पिवल्या बघ पिवल्या. या भारी वाटतं. किती मोठा आहे बघ. सगळ्या व्हरायटीमध्ये साड्यात. वाव
काय पण कतीचे आहे कलश डिझाईन 5550. भरपूर मोठं दुकान आहे गाईज, भरपूर मोठं. आणि पाहिजे अशी साडी आहे, कुठली अशी साडी नाही तुम्हाला, साधी बोला भरलेली बोला सगळे. एक नंबर आहे, एक नंबर दुकान आहे. ओके मस्त होती साडी, एक नंबर आहे. नरम आहे साडी. मग प्राईस काय, प्राईस काय 1250. मग डिस्काउंट करून किती होती? ते काका कुठे आहेत? उपासाला 2 जा ना. खूपच मोठं एवढं मोठं गोदाम गाईज पहिल्यांदा बघते मी. साड्याच साड्या आहेत, पाहिजे अशा साड्या, हाय क्वालिटीच्या सगळ्या आहेत. आणि भरपूर मोठं दुकान आहे. आम्हाला कामाला होती म्हणून आम्ही ताईंच्याकडनं आलो इथे बघायला. पीस कसं आहे? असं आहे प्लेन आणि काट आहे ना, असं येईल पीस कॉम्बिनेशन ना. असं वाटतं तुम्हाला कुठला मोर आवडेल? आणि सगळ्या मला वाटतं 10च्या वरती पण प्राईसची साडी असू शकते इथे. मध्ये गाऊन आहे का? रिटेलचं आहे, होलसेल आहे आपलं. फायनल आमच्या आईने एक चॉईस केली ती म्हणून. म्हणजे काका किती अजून कितीपर्यंत साडी असू शकते इथे? हां काका कितीपर्यंत साड्या तिथे स्टार्टिंग? आणि लास्ट एंडिंग? लास्ट मग प्युअर मध्ये घेणार तुम्ही 10, 12, 15,000, 20,000, 25,000. त्याच्या पण वरती आहे 30 पर्यंत. अच्छा 30 पर्यंत साड्या आहेत. मित्रांनो खरंच व्हिडिओ टाकतात पण एक नंबर साड्या आहेत. कपडा वगैरे खूपच मस्त आहेत, पाहिजे असतात एक नंबर आहेत. नुसत्या नरम आहेत साड्या खरंच. आणि एक तुम्हाला दाखवासमधून ही साडी आईने घेतलेली, म्हणजे आईला गिफ्ट आलेली, इथूनच आलेली. आणि त्याच्यामध्ये कलर बघा किती भारी भारी आहेत. हे बघा कलर सगळे त्याच्यामध्ये. 700 सांगतोय, 700 का 800 सांगतोय. हे आईने जी साडी लावली आहे ती सेम साडी आहे काय. आणि अशा तुम्हाला भरपूर व्हरायटी मध्ये भेटेल. बघा एक मॅचिंग आहे तिथे पण. कधी पैसे करू नको बघा, एक मॅचिंग आहे. 750 करा. गोरी आहे ना, मस्त आहे. कशी देणार? सेम रेंज आहे 1250. तिने पैसे इथे काही 250, 200, 300, 400 या किमतीच्या आहेत. ही पण तेवढ्याच किमतीची आहे. मस्त साडी आहे. आता हिनाला बघतोय. ये 200 वाला दिखाओ ना. 200 वाला नहीं है, घर पे जाओ. खूपच मस्त गाई, जसं आपण इंस्टाग्रामला वगैरे बघतो. पण आता प्रत्यक्ष मी इथे येऊन बघितले. खरंच मोठं दुकान आहे आणि सगळं एक प्रकारे गुदाम बोलतात ना त्या प्रकारेच आहे. पण 101 साड्या आहेत. ग्रे कलर. आणि आमच्या बायकांना काय साड्या बोललं का हाऊस पहिले असतं साड्यांना. आणि पहिली गोष्ट म्हणजे आमच्या आईला जास्त हाऊस आहे. तरी बघा तोंड बघा तिचा. गरम तरी साडी पाहिजे, साडी पाहिजे. मी कवा घेतलं का साड्या.
मला जेव्हाची गरज नाही. एक गुदामान जेवढ्या साड्या असतील त्याच्यापेक्षा 30% गरज साड्या गरज असतील जरा. तरी चालेल साडी नाही. मी कवाच नाही जे साऱ्या मला फुकट येते जरी आली घातली ती फुकटच सारी आहे काहीच. एक नंबर साड्याचा. आता बघू अंबादेवी वगैरे आलेले आहे नवरात्र सॉरी. त्यावरच्या पण उलट आपल्या अंबादेवी बाबा गेली आयवचा गुल मस्त वाटते ना. हा मस्त वाटते बाबी. नाईस. मस्त वाटते. येस परफेक्ट ना करेक्ट. बरं आहे. बरं आहे नरम आहे मस्त आहे साडी आहे. त्याला दाखवा ना. आणि ह्या तागा वगैरे त्याच्यामध्ये आता तुम्ही सिंगल पीस घेणार तर 400 रुपयाला आहे. क्वांटिटी घेणार तर त्याच्यामध्ये 300 रुपये. 300 रुपये. आणि जर आपल्याला जास्त पाहिजे तर काय कमी वगैरे. हा म्हणजे जशी क्वांटिटी वाढेल तसे रेट कमी होतो. अच्छा म्हणजे सगळ्या किती म्हणजे सगळ्यात एक सेमच प्राईस आहेत का. प्राइस वेगळी आहे प्रत्येकाची. ही जे 250, 300. 300 म्हणजे आपल्याला पाहिजे तशा प्राइस मध्ये साड्या इथे भेटू शकतात. तिला एक कलर मॅचिंग भेटतील. मिक्स कलर पाहिजे मिक्स कलर. म्हणजे 500 घेतला ते एकच कलरच्या पॅटर्न पाहिजे असेल तर तरी भेटतील. 1000 2000 तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तेवढा माल तुम्हाला available होईल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता असं पाहिजे अशा कलरमध्ये आणि प्रिंटेडमध्ये माल आहे. पहिला आम्ही म्हणजे ब्लॉगच बघायचं पण आता प्रत्यक्ष आलो आहे तर विश्वास पटला की खरंच साड्या भरपूर सुंदर आहेत आणि क्वालिटी आहे साड्यांमध्ये पण. या कुठल्या या घेतल्या या भारी वाटतात नाही. ब्लू नाही ह्या भारी वाटतात जास्त. या 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 भारी वाटतात ना भैया. कला काढता हो. कलर पण मस्त आहे. म्हणजे जास्त घेशील तर कमी प्राइस मध्ये. तर गाईच बघू शकता तुम्ही खरंच भारी साडी आहे. मटेरियल पण सॉफ्ट आहे आणि लाईट वेट आहे. 100-150 साड्या 100 कमी होईल पण आपण खरंच सगळ्यांना सांगते की आपण खरंच येऊ. महिला ग्रुप येऊन जाऊ एकदा. महिला मंडळ आपला काका पत्ता सांगा जरा आपला. द्वारकाधी साडी सेंटर पळसपा फाटा दत्त शेठच्या बाजूला. ओके. वाव ही पिवली बघ कसली पिवली आहे. कलर घे नायक घे सॉलिड आहे ना घे ना. ब्लाऊज शिवायची गरज नाही ना तुला. वेलवेटचा ब्लाऊज आहे माहितीये का तुझा गुलाबी. साडी लांब आहे. चालेल त्याच्यावरती मिसमॅच ब्लाउज कुठला चालेल. जात मध्ये ते बाबा ते आणि याच्यामध्ये हा एक कलर आहे हा एक कलर आहे आणि पिवला कलर चांगला वाटतं आम्हाला. पिवला जास्त आवडला. 4 कलर आहेत. आणि 4 कलर हा व्हाईट कलर. व्हाईट कलर बघ एक नंबर कलर आहे. ही पण मस्त आहे खरंच. आपले नवरात्र नाहीशेला पशान पाहिजे. आता इशेला पशान येतील. चॉईस करायचं कुठल्या गावात राहते. पेटला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर मग बेला ठाकूर म्हणून आहे बघ. हां एक नंबर आणि एक नंबर म्हणजे एक नंबर साडी. 101 साडी मला वाटते 150 स्टार्टिंग होते. काय बोला तो 200 स्टार्टिंग आहेत ते 30,000पर्यंत इथे साडी भेटेल तुम्हाला. आणि 101 व्हरायटीमध्ये साडी आहेत. पुरणपेक्षा मला वाटतं जास्त चांगल्या साड्या भेटल्या इथे. आणि गुदाम द्वारकादास प्रत्यक्ष वरती गेलेलो भारी वाटलं. साड्यांची क्वालिटी पण मस्त आहे. आता खाली जाऊन बघा मोठे मोठे आणि या बाजूला पण खड्यांचे वगैरे साड्या भरपूर मस्त आहेत. आता खाली बघूया आता भाव चालू आहे खाली कसला. सही साडी आहे एक नंबर यार. त्यांनाच दाखवायला सांग ना. याची काय प्राइस काका.
भारी आहे. बुक झालेली आहे, मस्त वाटतं. आणि मित्रांनो नवीन स्टॉक आलेला आहे. हा नवीन स्टॉकच आहे, अजून येतो नवीन स्टॉक. तर मित्रांनो भरपूर मस्त आणि व्हरायटीमध्ये साड्या आहेत. 200-250 पासून स्टार्ट आहेत ते 30,000 पर्यंत आहेत साड्या. तर तुम्ही पण द्वारकादास साडीला विजिट करा आणि भरपूर सेल पण लागलेला आहे, तुम्ही पण नक्कीच या. आणि किती 10-20% 30-50% डिस्काउंटपर्यंत साडी आहे. भेटू आता आपण नेक्स्ट टाइम, बघू कधी फेरी होते तेव्हा. आम्ही तर येऊ नक्कीच साडी आणायला. आता चालून खोपट्याला गणपतीशी पाया पडायला. तर भेटू आता खोपट्याला गणपतीशी पाया पडायला. गाई जस्ट आम्ही खोपट्याला पोचलो, कारण का भरपूर ट्रॉफिक होती. पलवेलवरनं खोपट्याला येताना पण ट्रॉफिक आणि भेंकलवरनं खोपट्याला यायला पण भरपूर ट्रॉफिक दिसली. असंच आमचे 2 तास फक्त ट्रॉफिकमध्येच गेलेत. आता जस्ट पोचलोय, बघूया काय चाललंय ते आमच्या आंटीचा. जस्ट पोचलो. चायचू, आमची चायचू आली, चायचू मांजवले. आणि हा गणपती गणपती बाप्पा. मनचा फोन आला ग. चल तू आमच्या बघ घरा. चल साईशा हो यावाच. गाईस मस्त वेगळी गुलाबजाम दिलं ना आंटीने. दोनच आंटीचं दोन खावाला पण लगेच घेतलं. खपला. हे तुझी मामी कशी आहे? तुझी मामी कशी आहे सांग मला. साईशा, साईशा पप्पी दे, पप्पी दे. ती पण चालू झालं ना चालली. कोण खा काय कैसा कैसा साईशा कैसा वड बनवलं. हळदीचं वर आपले बाजारांच्या आणलंस काय. नरम मम्मीला टाटा कर. मम्मीला गुलाबी माझा माझा आहे. आणि आमची पाठी सायू लागली. तू करायचं काय चायू चायू. चल ना चल चल चल. पिताचे पिताचे हे तर पिताचे. फायनल गाईज आमचा तो सुद्धा झाला दर्शन. हा तर आता जाऊ आम्ही खाडीचं दर्शन जेवायचं आहे. आणि त्या मावशीचे आणि मग त्यांची घरा डायरेक्ट आतरुणात पडल्यावर असं नाही करायचं, मस्ती नाही करायची. ती पण आई आहे ती पण.
तर मित्रांनो जस्ट बामणडोंगरी आमच्या गावात पोचलो. आता जाऊ थोड्या टायमाने खाडीवर अनिता मावशीचे. हां त्यांची बस. आता इथून घरा भेटू अनिता मावशीच्या घरानंतर. गार्डन. तर काही आम्ही जस्ट पोचलो अनिता मावशीच्या घराच्या अजून गेलो नाही. खाडीवर जस्ट काहीच पोचलो. हो बरं आहे ना. मला पाठला मला नाहीच काढता तुम्हाला केला सो गाईज ही आमची अनिता मावशी आणि मामा. थांब तशीच सेटिंग मारते. थांब सेटिंग. ओके ओके 2-3 काढते. थांब तशीच थांब. हात जोड ना. आपला रोनित भाई कॉलेजला नाही गेलास. सुट्टी आहे. रात्री पण असतं ना कॉलेज. संघा सुट्टी आहे. आज आलाच नाही अंशूच्याकडं. अंशूच्याकडं साखर. हां साखर चौथी झाला. आता म्हणजे कॉलेजमध्ये कॉमर्स. तो अंशू पण नाही तो सायन्स करतोय. सायन्स आहे पण आमच्या बाजूचा पोर आहे तो. त्या दिवशी त्याला बोलवलं मी घरी. विचार हिना आपण बोलवलं ना. सो गाईज फायनल आमचं खाडीवरचं दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललेलो रामबागमध्ये. आणि काय हिमानी रामबाग कधी बघितला नाही ना. रामबाग कधी बघितला नाही हिमानी म्हणून आता आम्ही चला. तो गाईज फायनल आम्ही रामबागमध्ये पोहोचलो. एंट्री करतोय आता. आपले साहेब रामशेठ ठाकूरजी बहीण आलेलो काय करायला आणि चाललोय बघा कुठे आम्ही. ही सगळी प्लॅनिंग आहे हेमाची. बंद झालं का काय हो. आणि हे गाईज महिषाश्वर मंदिर. महिषाश्वर ना मंदिर आहे खाडीवरचं. सो फायनल पोहोचलो. आता बघूया आतमधली. आलेलो पहिला. माझी ही दुसरी फेरी आहे. तुझी पण दुसरी. माझी दुसरी. माझी आणि यांची दुसरीच असेल ना. हो दुसरीच असेल ना. तुमची आणि माझी चौथी. यांची चौथी आणि माझी दुसरी. आणि जेव्हा फर्स्ट टाइम आलेलो तेव्हा माझा काही ब्लॉग नव्हता. आता दाखवते तुम्हाला मी. आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी मस्तपैकी झुळे वगैरे आहेत. आणि या बाजूला इथे फोटो आहे माझ्याकडे. बसलेली इथे फोटो आहे माझ्याकडे. एकदा आपण आलो होतो ना इकडे. तू नव्हतीस तेव्हा भाऊ आलेले. वाव एक नंबर. आणि ह्या बाजूला बघा इथे यायचं असेल तर रात्री. आणि हा आमच्या दोघांसाठी. हॅलो पायाशी माझा काय पाय रोपण केली. या साईडला दीदी आहे आणि या बाजूला हेमा. कुठे गेली हेमा आणि हिना बसले.
सो मित्रांनो तुम्ही बघू शकता काय नजारा आहे. कसं वाटतं? मस्त वाटतं ना. या इथे यायचं असेल ना दुपारी वगैरे नाही तर संध्याकाळीच यायचं, कारण का संध्याकाळीच खरी मजा येते. आणि माझी सँडल चालले तर इथे खड्ड्यात आणखी चालते का. आणि इथे काय स्पॉट आहे, तिथे पण स्पॉट आहेत भरपूर. इथे आहे पाणी, हे बनवलं ना वाटतं अजून काही तसं आहे. आणि मित्रांनो हा बघा, हा स्पॉट मला भरपूर अर्ध काढले, कारण गेल्या टायमाला पण आलेले मी तेव्हा इथे जास्त फोटो काढलेले. आलो दाबा. बघितला अजून एक पॉइंट आहे, कारण का तो पॉइंट पण मस्त आहे. हार्ट म्हणजे असंच दिल्स आहेत त्या बाजूला. आणि मित्रांनो दिदीला वादे मित्रांनो तुम्हाला दिसते का, कारण का हा लोकेशन भरपूर चांगला आहे फोटोसाठी पण, आणि कोणती पण शूट करायला गेलं की हा सीन भारी वाटतोय. पण रात्री कराल तरच हा भारी वाटतो, असा भारी नाही दिसत. या बाजूला पण आहे बघा, एक नंबर वाटतंय, मला तर आवडलं. इथे या जा, इथे तूच. सो मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण या आमच्या रामबागेमध्ये खाडीवरती. आता इथून निघून आम्ही कुठे उलव्याचा राजा बघायला जाणार आहोत, कारण का तिथलं डेकोरेशन आहे ना ते आमच्या मनासारखं आहे. ते तुम्हाला मी नक्की जाऊन दाखवते. आता आम्ही तुमचा काढतो. अशा तऱ्हेने आम्ही गाईज रामबाग बघितलाय. आता आम्ही चाललेलो उलव्याचा राजा बघायला, तर भेटू डायरेक्ट उलव्याच्या राजाजवळ आपण. तर चलो गाईज. अशा तऱ्हेने गाईज आम्ही पोचलेलो आहोत उलव्याच्या राजाला बघायला. इथे खास करून काय माहिती आहे का, कारण जो आपण वैष्णोदेवी कटरा तिचं डेकोरेशन आहे, म्हणजे इथे तिक म्हणजे सेम मखर आहे हा. तर आम्हीच बघू आता पुढे जाऊन कसा मकर सजवला आहे तो आणि कशा प्रकारे दिसतो ते बघूया. तर गाईज फायनल एंट्री केली आम्ही इकडे. तर बघूया. सेम गाईज असंच आहे कटराला. जर कोण गेलं नसेल त्यांच्यासाठी सांगते मी, सेम म्हणजे सेम असंच आहे. फायनल जस्ट पोचलो आणि हिना आणि दीदी बघा तिथे उभे राहिलेत. तर फायनल जन्नत दाखवते तुम्हाला एक प्रकारे मी. ही आहे जन्नत. जय माता दी, जय कारा शेरावाली दा, बोल साचे दरबार की जय. तर काही सेम असंच आहे कटराला. सेम म्हणजे सेम, काही फरक नाही आहे. सेम काय फरक नाही. असंच सजवलेलं असतं तिथे पण माता राणीला. जय माता दी. सेम आणि अशाच पिंडी वगैरे असतात तिथे आणि असेच मुकुट वगैरे असतात. स्नेह वगैरे सेम काही फरक नाही आहे. असंच आहे सेम. आणि आहे उलव्याचा राजा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मस्त दिसतोय बाप्पा. आणि इथे काहीतरी फंक्शन चालू होतं मुलांमध्ये. लहान मुले अशा डान्स वगैरे करत होत्या आणि ते बघायला का आम्ही थांबलो नाही, कारण का निघायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही लगेच निघालो. तर फायनल आम्ही आता निघालो घरी जायला आणि थोडीशी सेल्फी घेतली, थोडीशी शायनिंग मारली, सेल्फी घेतली आणि आता आम्ही बाहेर आलो. सार्वजनिक उलव्याचा राजा. आता आम्ही चाललेलो आहोत घरी आणि फायनल आम्ही ते तिथे घरात पोचलो आणि ते तिथं मस्तपैकी हसून आम्हाला पण हसवली आणि तिथं हसलं बघा, त्यांची मजा दाखवली तुम्हाला मी.
ए नाचा नाचा. ए स्टॉप 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 थांब. आता तू नाच तू नाच. फायनल गाईज माझा ब्लॉग मी इथेच एंड करते पिठाच्या हसीमध्ये. तर भेटू पुन्हा अशाच ब्लॉगमध्ये. तर बाय बाय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. बेल आयकन दाबायला पण विसरू नका. बाय बाय.